म्हणजे डीजीसीए काय म्हणते, म्हणजे पीआयबी काय म्हणते, 8:18 हे विमान हे बारामती एटीसीच्या संपर्कात आलं. पण हे विमान आलं होतं 8:19. तुम्ही म्हणता एका मिनिटाने काय होणार आहे? हे विमान इतकं स्पीडमध्ये चालतं, हे एका मिनिटात हे विमान 15 किलोमीटर चालतं. आणि दादांचं जी काय घटना घडलेली आहे, काही मीटरमध्ये घडलेली आहे, याच्यावरनं एक मिनिटं हा महत्वाचा आहे. मग एवढी मोठी घटना घडली असेल तर मग 2 रिपोर्ट जे आहेत हे रिपोर्ट वेगळे का, असा प्रश्न एक परिवारातला एक व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी मी करतो. आता आगीचे लोट दिसण्याचे टायमिंग पीआयबी डीजीसीए किती म्हणतं? 8:44. पण ट्रान्सक्रिप्ट प्रमाणे इथं 8:43:55 सांगितलं की मला आता लँडिंग पॅड म्हणजे स्ट्रिप तिथं दिसतीये. मग त्यांनी सांगितलं रनवे 11 क्लिअर टू लँड. त्यानंतर 8:44:13 ओ शिट म्हणजे ही जे पाठक मॅडम आहेत त्यांच्याकडनं ते शेवटचे शब्द होते आणि त्यात 7 सेकंद तुम्ही ऍड करा. 44 प्लस काहीतरी 13 प्लस 20, तर त्याच्यात तो ऍक्सिडेंट तिथं झाला. म्हणजे हे टायमिंग आणि हे टायमिंग जर इथं 20 सेकंद तुम्ही ऍड केले, म्हणजे 13 + 7 20.20 म्हणजे 20 सेकंडचा याच्यामध्ये फरक आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सेकंडचा विषय असतो. इन्व्हेस्टिगेट तुम्ही करत असाल आणि तुम्ही एका मोठ्या एजन्सीचे लोक असाल तर तुम्हाला सेकंदात बोलावं लागतं. इथं मिनिटात बोलून चालत नसतं. आणि इथं ह्या 2 रिपोर्टमध्ये खूप मोठा फरक आहे असं कुठेतरी दिसतं.